पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदाच गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष कायमचा नष्ट होईल. दारिद्र्य कायमचे निघून जाईल. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2025 मध्ये पितृपक्ष रविवार 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष 21 सप्टेंबर म्हणजेच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी समाप्त होणार आहे. आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील 15 दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते. या पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. पितृपक्षात पितृ आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. तो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला संपत असतो. म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालत असते. पितृपक्षात यामध्ये शुभकाम म्हणजे शुभकार्य, लग्न, गृहप्रवेश, नव्या कामाची सुरुवात ही केली जात नाही, कारण वर्षातील हे 15 दिवस फक्त पितरांना समर्पित असतात. या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी सेवा उपाय जे आहेत तर ते केले जातात. धार्मिक दृष्टिकोनातून पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या पितृपक्षामध्ये पितरांसाठी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा गाईला खाऊ घाला ही एक वस्तू, सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. 7 पिढ्यांचे प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन पितृ तृप्त होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील आणि आपल्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा करायचा आहे. या पितृपक्षामध्ये तुम्ही फक्त एकदा गाईला ही एक वस्तू खाऊ घाला. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील, तसेच प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि म्हणून आजपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी मी सांगणार आहे तर ती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. या पितृपक्षामध्ये कावळ्या व्यतिरिक्त गाईला पंचबळी दिला जातो. यात गाईला घास देण्यामागे पितरांना तृप्त करणे, देवांची कृपा मिळवणे आणि घरात शांती व समृद्धी आणणे हा मुख्य उद्देश असतो. आणि पितृपक्षामध्ये काहीही वस्तू खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितरांना आशीर्वाद मिळतात. पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि ते तृप्त होतात. तर आपण पितृपक्षामध्ये हा उपाय जर केला तर या उपायाने पितरांना देवाची कृपा प्राप्त होते, कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण गायीला या वस्तू खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवी देवतांची कृपा जी आहे तर ती पितरांना प्राप्त होत असते. आणि जर पितर प्रसन्न असतील तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे 100% दूर होत असतात. असे म्हटले जाते की जर पूर्वज आपल्यावरती नाराज असेल, आपल्याला पितृदोष लागलेला असेल आणि अशा वेळी आपण घरामध्ये कितीही देवी देवतांची सेवा केली, उपासना केली तरीही त्या सेवेचं, त्या देवतेचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही. आणि म्हणूनच सर्वप्रथम पितरांना प्रसन्न करूनच आपल्याला देवी देवतांची सेवा जी आहे तर ती करायची असते. आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये हे काही उपाय जे आहेत तर ते केले जातात. जर तुमच्या घरामध्ये एकामागून एक व्यक्ती आजारी पडत असेल, एक व्यक्ती आजारी पडला की तो बरा होईपर्यंत लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडत असेल
म्हणजेच घरात सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरातून लगेच निघून जातो. जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपण 1 रुपया कमावला तर तिथे आपले 100 रुपये खर्च होत असतील. म्हणजेच पितृदोष जास्त तर ते आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहू देत नाही. तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, उद्धटपणा करत असेल, शिकलेली मुलं मुली आहेत परंतु मनासारखी नोकरी लागत नसेल किंवा मुलांचा विवाह योग जुळून येत नाही, घरामध्ये सतत वादविवाद भांडणे असतील, मग ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये एकोपा नसेल, तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये येत असतात. आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये यांसारख्या समस्या असतील तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो पितृपक्ष संपेपर्यंत एकदा नक्की करा. तो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर ना तुमच्या देवघरातील देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा गव्हाचं कणिक मळायचं आहे. कणिक मळताना त्या कणकेमध्ये तुम्हाला अगदी थोडंसं गाईचं शुद्ध तूप आणि अगदी चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. आणि त्या कणकेची तुम्हाला एक छोटीशी चपाती बनवायची आहे. चपाती बनवल्यानंतर ना ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे. यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे. पुन्हा हळदीमुळे तुम्हाला थोडंसं हळदीमध्ये तूप टाकायचं आहे आणि किंवा तूप नसेल पाणी टाकायचं आहे आणि त्या हळदीचा गंध तयार करायचा आहे. आणि यानंतर त्या हळदीने तुम्हाला त्या चपातीवरती एक स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन जे आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला त्या चपातीवर काढायच्या आहे. कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि त्या स्वस्तिकचा शुभ फळ देखील आपल्याला मिळत नाही. म्हणून कडाच्या 2 लाईन आणि मधले 4 बिंदू जे आहेत तर ते आवर्जून द्यायचे आहेत. यानंतर त्या चपातीवरती त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. शक्य असेल तर तांदळाची खीर जी असते तर ती तुम्ही पुन्हा ठेवू शकता. परंतु ते नाही जमलं तर अगदी थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे. 1 कलश भरून पाणी घ्या, हळद कुंकू घ्या आणि ही चपाती घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे तुमच्या तिथं गाई असेल तर त्या गाईपाशी जायचं आहे. शेजाऱ्यांची गाय असेल तरीही चालेल, तुमची असेल तरीही चालेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेलात तरीसुद्धा चालेल. गाईपाशी गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे. गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे. गाईसमोर फेकून देऊ नका, आदराने तुम्हाला तिला खाऊ घालायचे आहे. तसेच तुम्ही ताट ठेवलं तरीही चालेल किंवा गाय तुम्हाला मारणार नसेल तर तुम्ही ती चपाती हातामध्ये घेऊन तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्हाला गाईला भरवायचे आहे. आणि यानंतर तुम्ही 2 हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला क्षमा याचना मागायची आहे. हे सांगायचं आहे की आमच्या आयुष्यात आम्ही जे काही कमावलेलं आहे तर ते तुमच्या कृपेनंच आहे आणि तुमचा असाच आशीर्वाद जो आहे तर तो आमच्यावरती राहू द्या. तुम्ही नाराज असाल तर आम्हाला माफ करा. आमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या सर्व निघून जाऊ द्या, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला पितृपक्षामध्ये आवर्जून करायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि 100% खात्रीशीर हा उपाय आहे. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळतील. शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे जो आपण प्रत्येकाने आवर्जून या पितृपक्षामध्ये एकदा तरी करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज हा उपाय करू शकता. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला गोसेवेचं जे आहे तर ते आवर्जून गोसेवेची सेवा करायची आहे. आता गोसेवाची सेवा कशी करायची म्हणजे काय करायचं, तर गोसेवेला तुम्हाला
चारा द्यायचा आहे, पाणी द्यायचं आहे. एखादी गाय तुम्हाला आजारी असेल, बिमारी असेल, तिच्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्हाला करायचं आहे. ज्या पितृपक्षामध्ये तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण फक्त गोसेवा करा. गोसेवेने प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि जर पितृदोष दूर झाला तर आपल्या आयुष्यामधील सर्व समस्या आहेत तर त्या स्वतःहून दूर होत असतात आणि आपली प्रगती जी आहे तर ती प्रगती व्हायला सुरुवात होत असते. म्हणूनच हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही पितृपक्ष संपेपर्यंत नक्की करा. घरातील स्त्री, पुरुष, मुलं कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.